ओम श्री कुलदेवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, अधिक महिन्या संपण्यापूर्वी घरच्या घरी भरा अशीच आपल्या कुलदेवतेची ओटी. कुलदेवी ही कुळाची रक्षण करणारी म्हणून आपल्या सगळ्यांना अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. ती पण घरच्या घरी. ती कशी भरा ही संपूर्ण माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठेही स्किप करू नका. बघा, 17 मे पासून अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्याची समाप्ती 15 जून रोजी होणार आहे. अधिक महिना हा सर्व देवी देवतांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आता हा अधिक महिना भगवान श्री हरी विष्णू यांना का समर्पित आहे किंवा या महिन्यामध्ये त्यांची पूजा का केली जाते तर पहा, अधिक मासाची गणना मुख्य महिन्यामध्ये केली जात नाही. जेव्हा महिन्याची नावे ठेवली जात होती तेव्हा लोक आपापल्या अपवित्र समजतील या चिंतेने अधिक मास हा दुःखी आणि निराश झाला. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले, हे अधिक मास तू मला अत्यंत प्रिय असशील आणि तुझे नाव एक पुरुषोत्तम मास असेल, जे माझे नाव आहे आणि मी या महिन्याचा स्वामी असेल. त्यावेळी देवाने सांगितले की हा महिना इतर 12 महिन्यापेक्षा वेगळ्या प्रकारे गणला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा केली जाते. आता जेवढे महत्त्व भगवान विष्णूंच्या सेवेला या महिन्यामध्ये दिले जाते तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची ओटी कधी व कोणत्या दिवशी भरावी? ओटी मंदिरामध्ये जाऊन भरावी की घरीच भरावी? ओटीमध्ये कोणते साहित्य असायला हवे? आणि ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये आपल्याला एक वस्तू आहे तर ती असायलाच हवी. त्या वस्तूशिवाय ओटी अपूर्ण मानली जाते. तर आपण अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची ओटी भरली तर आपल्याला सोन्यासारखे दिवस येतात. कुलदेवतेचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहतो. तर ही अधिक महिन्यामध्ये ओटी कशी भरायची, कोणत्या वेळेत भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवतेचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तर पहा मैत्रिणींनो, 15 जून रोजी हा अधिक महिना संपणार आहे. तर हा अधिक महिना संपण्या अगोदर तुम्हाला घरच्या घरी तुमच्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. ज्याप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत असतो, आपली आई सुद्धा देवीपेक्षा कमी नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची ओटी सुद्धा या अधिक महिन्यामध्ये भरायची असते. आता या महिन्यामध्ये देवीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरली जाते आणि म्हणून आपल्याला अधिक महिना संपण्या अगोदर खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. जेवढे महत्त्व या अधिक महिन्याला दिले जाते तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवतेची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते. कुलदेवतेची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांना, समस्यांना टळण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर आपण अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो तेव्हा ही ओटी भरल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ही आपली कुलस्वामिनी पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहतो. आपली जी कुलदेवी असते तर ती आपल्या कुळाचं, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. देवीच्या सेवेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असते. सर्व नकारात्मक ऊर्जेपासून, वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते. आता तुम्हाला समजलं असेल की आपण कुलदेवतेची ओटी भरल्याने त्यांचे कोणते फायदे आपल्याला होत असतात. आता आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवतेची ओटी या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी भरावी किंवा कोणत्या दिवशी भरू नये. तर पहा, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अधिक महिना सुरू झाल्यापासून म्हणजे आत्तापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी कुलदेवतेची ओटी भरू शकता. फक्त अमावस्येचा दिवस सोडून आपल्याला कुलदेवतेची ओटी ही भरायची आहे.
आता कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी जे शुभ दिवस असतात ना, ते म्हणजे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अष्टमी. या तिथींना जर आपण कुलदेवतेची ओटी भरली तर ते खूप शुभ मानले जाते. परंतु त्यावेळी जर शक्य नसेल तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आता ही ओटी नक्की कुठे भरायची आहे, तर ही ओटी जर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथेच तुम्ही ओटी भरू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तिथे सुद्धा ही ओटी भरू शकता. किंवा या अधिक महिन्यामध्ये बघा, बऱ्याच जण आपल्या कुलदेवतेला जात असतात, 33 अनरसे असतात, तर त्याचा वाण आपल्या कुलदेवतेला घेऊन जात असतात. आणि म्हणून जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवतेला जाणार असाल तर तेव्हा तुम्ही ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल. त्यापैकी तुम्हाला काही शक्य नसेल तर तुमच्याजवळ, घराजवळ, तुमच्या गावामध्ये जिथे कुठे देवीचे मंदिर असेल तर तिथे देवीच्या मंदिरात जाऊन, म्हणजेच तिलाच आपण देवीला कुलदेवी रूप म्हणून तिची ओटी भरली तरी सुद्धा चालते. म्हणजे भलेही ती देवीची स्वरूप नसली तरी पण चालेल. म्हणजे आता समजा आपली कुलदेवी तुळजापूरची आई आहे किंवा माहूरची रेणुका माता असेल आणि आपण ज्या मंदिरात जाणार आहोत आपल्या जवळपासचं, तर ते देवीचे मंदिर म्हणजे लक्ष्मीचं रूप असू शकतं, कालिका मातेचे रूप असू शकतं किंवा अन्य कोणतंही रूप असू शकतं. तर तिलाच आपल्या कुलदेवतीचा स्वरूप मानून तिची ओटी तुम्हाला भरायची आहे. आता ओटी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भरू शकता, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटीही भरू शकता. कारण कुलदेवताचं संरक्षण हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये ही ओटी भरायची असते. आता आपण पाहणार आहोत की कुलदेवतेची ओटी ही नक्की कशी भरायची किंवा ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कोणत्या वस्तूंचा खरा मान आहे. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला कुलदेवतेची ओटी ही खणा नारळाने भरायची असते. नारळ घेताना आपल्याला त्यामध्ये पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे, ज्याला वरुण शेंडी सुद्धा असतात. सोललेला नारळ घ्यायचा नाही, तर तो आपल्याला लागणार आहे. आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. जर साडी घेणं इतकी तुमची परिस्थिती नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालेल. किंवा मग तुम्ही बघा, ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेला गेले असेल तर तिथे नऊवारी साडी कुलदेवीची ओटी भरली जाते. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच नऊवारी साडी घेऊ शकता. नऊवारी म्हणजे ज्याला 9 वार असतात आणि 9 वार म्हणजे देवीचे 9 रूप असतात, म्हणून तुम्ही शक्य असेल तर नऊवारी साडी घेऊ शकता. नसेल हरकत तर नाही, तुम्ही 6 वारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आणि अगदी तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालेल. जे तुम्हाला शक्य वाटेल ते तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. म्हणजे 6 वार, 9 वार किंवा ब्लाऊज पीस, फक्त हे वस्त्र घेताना किंवा ही साडी घेतली, तुम्हाला ती तुमच्या स्वतःच्या पैशातून घेतलेली असावी. तुम्हाला कोणीतरी ती वाण म्हणून दिलेली आहे किंवा तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे, तर अशी साडी किंवा असा ब्लाऊज पीस तुम्हाला घेता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या पैशातून तुम्ही तो खरेदी केलेला असावा आणि साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तो सुती किंवा रेशमी असावा. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यामध्ये अधिक असते. म्हणून साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायचं आहे. आता ही ओटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. यानंतर त्या साडीवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्या गव्हावरती किंवा तांदळावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही. कोणत्याही प्रकारच्या शेंडी काढायची नाही. तसाच नारळ त्या तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायचा आहे. आणि नारळ ठेवताना आपण जेव्हा देवीची ओटी भरणार आहात तेव्हा नारळाची शेंडी देवाकडे येईल अशाच पद्धतीने नारळ हा तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे. आता यासोबतच तुम्हाला एक हळकुंड जे आहे, अख्खी हळद असते तर लेकुरवाळी हळद आपण त्याला म्हणतो, तर ती एक हळकुंड घ्यायचा आहे, एक खारी घ्यायची आहे, एक बदाम घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायचा आहे आणि 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये सोबत ठेवायच्या आहेत. यासोबतच तुम्हाला शक्य असेल तर 16 शृंगार साहित्य जे असतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे. एवढे घेणे शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू मी सांगते त्या आवर्जून घ्या, ज्यामध्ये लाल रंगाचं वस्त्र, बांगड्या, हळद कुंकू, गजरा, मंगळसूत्र आणि जोडवी हे शृंगाराचं साहित्य तुम्हाला ओटी भरताना घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 16 प्रकाराचा शृंगार असतो तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु नाही शक्य झालं तर याच्या वस्तू मी तुमच्या सांगितलेल्या तर त्या घ्यायच्या आहेत.
आता जेव्हा तुम्ही शृंगाराचं साहित्य घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलायनर, नेल पॉलिश या ज्या वस्तू आहेत ना या ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत, कारण त्या अनेक रसायनापासून बनलेल्या जातात आणि त्या वस्तूंचा धर्मग्रंथानुसार कुठेही उल्लेख नाही. म्हणूनच या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला कुलदेवतेची ओटी भरताना चुकूनही ओटीमध्ये ठेवायचे नाहीत. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही वस्तू ओटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही ओटी भरताना तुम्हाला एक वेणी किंवा गजरा घ्यायचा आहे. गजरा किंवा वेणी शक्य नसेल तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं फूल घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ही ओटी भरताना ज्या वस्तू तुम्ही ताटामध्ये ठेवणार आहात तर ते ताट तुम्हाला स्टीलचं किंवा तांब्याचं घ्यायचं आहे. बघा, आता सध्या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक तांब्याच्या वस्तूला अत्यंत महत्त्व आहे, तर शक्य असेल तर तुम्ही तांब्याचं ताट घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. फक्त चुकूनही प्लॅस्टिकचं भांडं हे अजिबात तुम्हाला वापरायचं नाही. आता ही ओटी घरातल्या स्त्रीने भरावी, तर ती जी स्त्री ओटी भरणार आहे तर तिने छान हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर सर्वप्रथम स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. हातामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. छान असा साज शृंगार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओटी भरायची आहे. आता जिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओटी भरणार आहात तिथे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला देवीसमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये शक्यतो 33 वाती लावा. 33 वाती बनवणे शक्य नसेल तर जिथे कुठे पूजेचे साहित्य मिळते तर तिथे अशा वाती मिळतात, तर त्या वाती घेऊन तुम्हाला 33 वातींचा एक बंच तयार करून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल तर तिथे लावायचा आहे. मंदिरामध्ये गेला असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. यानंतर देवीला हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचा आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर ओटी ते जे आहे तर ते ताट आहे तर ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि हे ताट आपल्या छातीला लावायचं आहे. म्हणजेच ताट दोन्ही हातामध्ये पकडून आपल्या छातीजवळ पकडायचं आहे. आपल्या कुलदेवीसमोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावं, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी, कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे. मी मूळ स्थानी ओटी भरू शकत नाही म्हणून घरच्या घरीच ही ओटी भरत आहे. तू या ओटीचा स्वीकार कर. किंवा तुम्ही मूळ स्थानी गेले तर देवीला सांगायचं आहे की तुम्हाला मूळ स्थानी येऊन तुझी ओटी भरत आहे. तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. माझ्या कुटुंबात तुझ्या कृपेने सुख शांती समृद्धी नांदू दे. घरामध्ये कधी अन्नधान्याची कमतरता कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर ही जी ओटी आहे तर त्या ओटीला हळद कुंकू लावून ही ओटी तुम्हाला कुलदेवतेच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायचे आहे. यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुमच्या दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला 5 वेळा असे तांदूळ तुम्हाला तिच्या मस्तकाला लावून तिची ओटी अर्पण करायची आहे. त्यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होत असते असे म्हटले जाते. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती आपल्याला कुलदेवतेला अत्यंत प्रिय आहे, ते म्हणजे तांबूळ. बघा, देवीची ओटी भरत असताना कुलदेवीला तांबूल हे सुद्धा अर्पण केलं जातं. आता तांबूल हे नक्की काय असतं हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण आपण प्रत्येकजण जेव्हा जेव्हा आपल्या कुलदेवतेला जातो तेव्हा तिथे सुद्धा आपण तांबूल हे ओटीमध्ये ठेवत असतो. आता हे तांबूल तुम्ही घरी बनवलं तरी सुद्धा चालते, परंतु एवढ्या वस्तू आपल्याकडे नसतील तर अशा वेळी जिथे कुठे पान शॉप आहे तिथे खाण्याचे पान मिळतात, तर तिथे जाऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कुलदेवतेसाठी तांबूल बनवून हवा आहे, फक्त त्यामध्ये तंबाखूचा वापर करू नका असं त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतात आणि हेच तांबूल तुम्हाला ओटी भरताना आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ओटीमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही घेणार आहे तर त्या तुमच्या स्वखर्चाने घेतलेल्या असायला हव्या. कोणीतरी गिफ्ट दिलेलं आहे तर अशा वस्तू तुम्ही ओटी भरण्यासाठी अजिबात घ्यायच्या नाहीत. भले तुम्ही एखादी वस्तू कमी घेतली तरीही चालेल, ती वस्तू तुमच्याकडे नाही म्हणून कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही असं काहीही होणार नाही. पण कुणीही दिलेली भेटवस्तू असो किंवा आपल्या घरी कोणीतरी आणून दिलेली वस्तू असेल तर ती वस्तू घेऊ नका. आता जो तांबूल तुम्ही ओटीमध्ये ठेवणार आहे तर तो तांबूल काही वेळाने उचलून घ्यायचा आहे आणि घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आता प्रसाद म्हणून खाताना एक मुख्य नियम तुम्हाला पाळायचा आहे, तो म्हणजे हे तांबूल तुमचा घराव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही, कारण तो आपल्या
कुलदेवतेचा आशीर्वाद असतो आणि तो आपल्याला भेटायला हवा आणि म्हणून ते तांबूल घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आता तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी जो काही ब्लाऊज पीस घेणार आहात किंवा साडी घेणार आहात तर ती चुकूनही निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची नसावी. निळा रंग हा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र हे ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. तसेच तुम्ही सुद्धा ओटी भरताना निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची ओटी भरू नका. आता ही ओटी जर तुम्ही घरीच भरली, तुमच्या घरीच कुलदेवतेचा टाक आहे, फोटो आहे किंवा मंगल कलश आहे, तिथे समोरच तुम्ही ही ओटी घरच्या घरी भरली तर मग त्या ओटीचे साहित्य काय करायचं तर बघा, ते ओटीचे सर्व साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा मग काही दिवसांनी जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला जाणार असाल, काही एका महिन्यामध्ये तुमचा काही प्लॅन असेल जाण्याचा, तर ती ओटी व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही कुलदेवतेला जाणार आहात तेव्हा ती ओटी सोबत घेऊन जायची आहे आणि कुलदेवतेला अर्पण करायचं आहे. तर ते शक्य नसेल तर मग अशा वेळी काय करायचं, या अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची ओटी भरणार आहे तर सकाळी ओटी भरून घ्यायची आणि संध्याकाळी तुमची एखादी मैत्रीण असेल तर तिला घरी बोलवायचं आणि तिचा व्यवस्थित मान सन्मान करून तिला ओटी तुम्हाला द्यायची आहे. आणि ही ओटी जर तुम्ही मंदिरामध्ये भरली तर मंदिरामध्ये जे कोणी पुजारी असतात तर ती ओटी घेऊन जातात, म्हणून ती कुणाला द्यायचा प्रश्नच येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ओटी जी अधिक महिन्यामध्ये आवर्जून आपल्या कुलदेवतेची कुलस्वामिनीची आवर्जून भरायची आहे. तर मैत्रिणींनो बघा, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री कुलदेवताय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.